विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, पुणे विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक 124/2020 दिनांक 28 नोव्हेंबर 2020 नुसार नवीन मार्गदर्शक तत्वे आणि सूचना या प्रथम ते अंतिम पूर्व वर्गाच्या परीक्षा ज्या डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार आहेत, बॅकलॉग सब्जेक्ट आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट या संदर्भात त्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत। या सर्व परीक्षा दिनांक 8 डिसेंबर 2020 ते दिनांक 23 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक क्रमांक 124 नक्की काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि परीक्षेसंदर्भातला व्हिडिओ असल्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो प्राधान्याने शेअर करा। मग ते प्रथम वर्षाचे असो, द्वितीय वर्षाचे असो अथवा तृतीय वर्षाचे बॅकलॉग सब्जेक्ट असणारे विद्यार्थी असो, या सर्वांच्या हितासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे। तर आपण पाहूया की नक्की काय आहे हे पुणे विद्यापीठाचे परिपत्रक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचं परिपत्रक क्रमांक 124/2020 विषय आहे परिपत्रकाचा प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांच्या अनुशेषित म्हणजेच बॅकलॉग विषय ज्यांचे राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी व श्रेणी सुधार म्हणजेच परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन या दोन्हींच्याही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजन केलेले आहे। त्या परीक्षांच्या आयोजन करण्याबाबतचे मार्गदर्शक तत्वे आणि सूचना या परिपत्रक क्रमांक 124 मध्ये दिलेले आहे। कोविड-2019च्या प्रादुर्भावामुळे पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांच्या अनुशेषित म्हणजेच बॅकलॉग सब्जेक्ट व श्रेणी सुधार म्हणजेच परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे। याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सूचना या विद्यापीठाने खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत। काय आहेत त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे ते आता आपण पाहूया। पहिली सूचना आहे, प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांच्या अनुशेषित म्हणजेच बॅकलॉग सब्जेक्ट व श्रेणी सुधार म्हणजेच परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे नियोजन दिनांक 8 डिसेंबर 2020 ते दिनांक 23 डिसेंबर 2020 दरम्यान करण्यात आले आहे। पुन्हा तारखा लक्षात ठेवा, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। परीक्षेचा कालावधी जो आहे तो 8 डिसेंबर 2020 ते 23 डिसेंबर 2020 आहे। या तारखा तुम्ही लक्षात ठेवाव्या। यातला पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे या परीक्षा फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। प्रश्न हे बहुपर्यायी असणार आहेत म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पद्धतीने। परीक्षा ऑनलाईन आहे, मल्टिपल चॉईस पद्धतीने आहे। 1 तासाची परीक्षा अशा पद्धतीने ही घेण्यात येईल। ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ स्वरूपाच्या परीक्षा या 50 गुणांच्या 60 मिनिटे म्हणजेच 1 तास कालावधीच्या राहतील। यासाठी 60 बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ दिले जातील। त्यामधून 50 प्रश्नाची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील
अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही 60वा प्रश्न जरी सोडवला आणि तो जर बरोबर असेल तर त्याचे पूर्ण गुण तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला एक भाग चांगल्या प्रकारे लक्षात आलेला आहे. परीक्षा या बॅकलॉग आणि क्लास इम्प्रूव्हमेंटच्या आहेत, म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटच्या आहेत. 2 परीक्षा या 8 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. 3 परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. 4 परीक्षा या मल्टिपल चॉईस क्वेश्चनने होणार आहेत. 5 परीक्षा ही 60 मिनिटाची म्हणजे 1 तासाची राहणार आहे. 6 परीक्षामध्ये 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. 7 प्रश्न तुम्ही 50 गुणांचे असल्यामुळे फक्त 50च सोडू नका, तर 60चे 60 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसे राहणार आहे? जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहे त्यामधले 40% मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे सोपे असणार आहेत, 40% हे मध्यम स्वरूपाचे असणार आहे आणि 20% मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे कठीण या स्वरूपात प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे. दुसरा भाग दिलेला आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाची वेबसाईट वारंवार त्या ठिकाणी पाहत चला, म्हणजे तुम्हाला अपडेट प्राप्त होऊ शकेल. तिसरं सूचना आहे, प्रथम वर्ष ते अंतिम पूर्ण वर्षातील विद्यार्थ्यांच्या अनुशेषित म्हणजे बॅकलॉग सब्जेक्ट व श्रेणी सुधार म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना SMS व ईमेल द्वारे अवगत करण्यात येईल. अनेक विद्यार्थी विचारतात, आम्हाला अजून त्याची माहिती मिळाली नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेचे फॉर्म भरले असतील तर निश्चितपणे विद्यापीठाकडून तुम्हाला परीक्षेबाबतच्या सूचना या SMS किंवा तुमच्या ईमेलद्वारे तुम्हाला प्राप्त होणार आहे. जो ईमेल तुम्ही विद्यापीठाला दिलेला आहे त्यावर ही सर्व माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ईमेल ID व मोबाईल क्रमांक चालू असणे आवश्यक आहे, कार्यान्वित असणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा मोबाईल जर बंद असेल किंवा ईमेल ID जर बंद असेल तर तुम्हाला या सर्व माहिती SMS किंवा ईमेल द्वारे प्राप्त होणार नाही. चौथी सूचना दिली आहे, ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढ्याच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. म्हणजे पहा, जर तुमचा 10 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला 10 मिनिटं वाढवून मिळतील. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही सेव्ह होऊन खंड पडल्यास तेथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. तुम्ही 40 प्रश्न सोडवलेले आहेत आणि खंड पडलाय, तांत्रिक बिघाड झाला, तर पहिले 40 प्रश्न हे सेव्ह होणार आहेत. मग उरलेले जे 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्न तिथून पुढे तुम्हाला परत सोडवता येऊ शकतील. म्हणजे असं काही होणार नाही आता तो खंड पडलाय आणि तुम्हाला पुढील प्रश्न सोडवायला मिळणार नाही, असं होणार नाही. पाचवी सूचना आहे, ऑनलाईन परीक्षेची संपूर्ण माहिती होण्यासाठी परीक्षेमधील नमुना प्रश्नावर आधारित सराव परीक्षांचे आयोजन म्हणजे मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस टेस्ट मुख्य परीक्षेपूर्वी दिनांक 3 डिसेंबर 2020 ते दिनांक 5 डिसेंबर 2020 या कालावधीत करण्यात येईल व तसे सर्व संबंधितांना अवगत करण्यात येईल, म्हणजेच कळवण्यात येईल. तुमची मॉक टेस्ट कधी होणार आहे? 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान सर्वांनी ती अटेंड करा, म्हणजे मुख्य परीक्षेला जाताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही. 6वी सूचना दिलेली आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सोयी व सवलती देय राहतील. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटे अधिकचा वेळ देय राहील. शासन निर्णयाप्रमाणे जे डिसेबल म्हणजे अपंग व्यक्ती आहे, दिव्यांग व्यक्ती आहे, असे सर्व विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सोयी आणि सवलती मिळतील. त्याचप्रमाणे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जो कालावधी आहे तो 20 मिनिटे अधिकचा म्हणजे 60 मिनिटाच्या ऐवजी 80 मिनिटाचा त्या ठिकाणी मिळणार आहे.
सातवा जो भाग दिलेला आहे तो म्हणजे प्रथम वर्ष ते अंतिम पूर्ण वर्षातील विद्यार्थ्यांच्या अनुशेषित म्हणजे बॅकलॉग स्टुडंट व श्रेणी सुधार परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन ऑनलाईन पद्धतीने परीक्षा या परीक्षा विभागाचे पत्र क्रमांक परीक्षा समन्वय 419 दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्याप्रमाणे संबंधित अभ्यासक्रमावर होतील. म्हणजे 26 नोव्हेंबरला जे पत्र प्रसिद्ध केलं होतं त्यानुसार तुमच्या परीक्षा होणार आहे, त्या अभ्यासक्रमावरच होणार आहे. त्यामुळे ते परिपत्रक तुम्ही पाहणं आवश्यक आहे. 8वी सूचना दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन परीक्षांसाठी छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला कमी मार्क मिळालेत आणि मी नापास कसा झालो, तर त्या संबंधात तुम्हाला त्याची फोटो कॉपी मिळणार नाही आणि तुम्हाला रिव्हॅल्युएशन सुद्धा करता येणार नाही. 9वा सूचनेचा भाग दिलेला आहे. सदर परीक्षेच्या आयोजनापूर्वी व परीक्षेच्या दरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकाचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in मध्ये लॉग इन करून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. ही विद्यापीठाने तुम्हाला सोय करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर काय अडचणी किंवा शंका आल्या तर या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकता. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित महाविद्यालय किंवा संस्थेमध्ये सुद्धा संपर्क साधावा. अशा प्रकारच्या या सूचना विद्यार्थ्यांसाठी आहेत, प्राचार्यांसाठी आहेत, संचालकांसाठी आहेत आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक या सर्व संबंधितांना या सूचना माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संदर्भ परीक्षा समन्वय /423 दिनांक 28 नोव्हेंबर 2020 परिपत्रकानुसार दिलेल्या आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सर्व सूचनांचं अवलोकन करून परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दिनांक 28 नोव्हेंबर 2020 चे परिपत्रक आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. त्याचा मागोवा घेतलेला आहे, त्यामध्ये असणारा तपशील अभ्यासलेला आहे. तर या अनुषंगाने आपण हा सर्व व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारे परीक्षेच्या संदर्भातील विविध व्हिडिओ यापुढे या माझ्या YouTube चॅनलवर आपल्याला मिळू शकतील. माहिती त्या आधारे मी तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ शकेल. धन्यवाद.